नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू. स्वामीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत. तर श्री स्वामी चरित्र सारामृत त्या ग्रंथाबद्दल मी तुम्हाला आज थोडीशी माहिती देणार आहे की आपल्याला स्वामी चरित्र सारामृत त्या ग्रंथाचं पारायण कसं करायचं असतं, कोणी करायचं असतं, केव्हा करायचं असतं आणि त्याचे नियम काय आहेत. तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, कोणीमध्ये स्किप करू नका. आणि तुम्ही नवीन असाल, फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाचे पारायण कोण करू शकतं. तर बघा, स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी, वृद्ध कोणीही करू शकतं. त्याला काही वयाचे नियम अटी वगैरे असं काहीच नाही आहे, कोणी करू शकतं. तुम्हाला माहीतच असणार आहे की हा ग्रंथ कोणता आहे. तर बघा, हा आहे ग्रंथ श्री स्वामी चरित्र सारामृत. आता हा जो ग्रंथ आहे ना, तर बघा याचं नाव आहे तर ते तुम्हाला उलटं दिसणार, कारण फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळं नाव तुम्हाला उलटं दिसते. तर हा जो ग्रंथ आहे तर हा फक्त 42 रुपयाला आहे. तर हा ग्रंथ कुठे भेटेल आपल्याला, तर हा जवळच्या आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल. जो ग्रंथ आहे ना स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ, तर बघा अतिशय खूप महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये, तुम्हाला सांगते. कारण बघा हा अगदी साधा सोपा आहे, असं काही अवघड नाही आहे. याच्यामध्ये फक्त 21 अध्याय आहेत. आता जे करत असतात सेवेकरी, आता त्यांना माहीत आहे, पण जे नव्याने जोडलेले असतात त्यांना माहिती नाही. मी त्यांच्यासाठी सांगत आहे. बघा ताईंनो, दादांनो, हा जो ग्रंथ आहे तर याच्यामध्ये फक्त 21 अध्याय असतात. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपण करत असतो. त्याच्यासोबत आपण बऱ्याच सेवा अशा करतो. तर त्या सेवा का करायच्या असतात, आपण आपली तब्येत खराब असते किंवा असं काही आपले प्रॉब्लेम्स असतात, आपण दवाखान्यामध्ये जातो, हॉस्पिटलमध्ये, तर त्यावेळेस आपल्याला बघा प्रत्येक आजारावर वेगवेगळे टॅबलेट दिले जातात. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, पोटदुखी, म्हणजे सगळ्या याच्यावर आपल्याला वेगवेगळे दिले जातात टॅबलेट. तर तसंच आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. तर त्याच्या एकच असा रामबाण उपाय आहे, तो म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ. तर प्रत्येक याच्या आपल्याला या ग्रंथाची सेवा करायची आहे. तर आपल्या घरामध्ये कटकट होणे, मुलं चिडचिडपणा करतात, आपलं ऐकत नाही, उद्धट बोलतात, परत नवरा बायकोंमधले वाद, परत नवरा बायको असे वेगळे झालेत नाही का, बरं डिवोर्सपर्यंत त्यांचे केस गेलेले आहेत. त्याच्यासोबतच बघा तुमचं घरातलं आजारपण, सारखा पैसा हॉस्पिटलमध्ये जातो आहे, घरामध्ये पैसा टिकत नाही आहे. आणि त्याच्यासोबतच कोर्ट कचेरीची कामे, म्हणजे अशा बऱ्याच आपल्याला समस्या असतात. त्याच्यासोबतच बघा मानसिक त्रास, आर्थिक समस्या, म्हणजे जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील त्याच्यावर तुम्हाला हाच ग्रंथ, हा इतका प्रभावी ग्रंथ आहे ना, खूप प्रभावी ग्रंथ आहे. कारण या ग्रंथाचे आहे ना मी खूप असे अनुभव घेतलेले आहेत. आता बघा, जशी मी स्वामी मार्गामध्ये आले, आता बरेच असे ग्रंथ आहेत की त्या ग्रंथ म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण झालेत. म्हणजे ते ग्रंथ मी कधी माझ्या आयुष्यामध्ये विसरू शकत नाही. म्हणजे असं माझं झाले. ज्यावेळेस केंद्रामध्ये जातो स्वामींच्या, त्यावेळेस सुद्धा आपल्याला किती अनुभव, किती छान छान आपल्याला ऐकायला भेटतात. मग त्याच पद्धतीने तुम्हाला मी सांगते, तर आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये आपण गेलो का आपल्याला माहिती आहे की सगळ्या याच्यावर आपली उत्तरं आहेत. म्हणजे किती मोठे प्रश्न असू द्या, छोटे प्रश्न असू द्या, तरी सगळ्या समस्यांवर आपल्याला सेवा आहे. मग किती मोठा प्रश्न असू द्या, तुमच्या कर्जाचं डोंगर आहे, तुमचं लग्नच जमत नाही, तुम्हाला मूळबाळच नाही, प्रत्येक याच्यावर सेवा आहे. त्यामुळे आपल्याला बघा, आपण स्वामी मार्गात आहोत, त्यामुळे आपल्याला कुठं काही गरज नाही काय बघायची, काय करायची. फक्त आपण आपल्या स्वामी सेवेत भक्कम, फक्त आपण आपल्या स्वामी सेवेमध्ये टिकून राहायचं. बघा, कोणी आपले किती कान भरू द्या, कोणाला काय सांगायचं सांगू द्या. आता कसं असतं ना, आपण स्वामी सेवा करतो. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की ही स्वामी सेवा करते, पण तिच्या आयुष्यामध्ये किती सारे अडथळे आहेत. उलट आम्ही स्वामी सेवा नाही करत, आम्ही पायरी चढत नाही केंद्राची, पण आम्ही किती सुखी. त्यावेळेस आपल्याला असं कोणी बोलेल, त्यावेळेस आपण फक्त एकच सांगायचं की कुठंतरी माझं खूप मोठं संकट होतं, ते स्वामी महाराजांनी माझं कमी केलं आहे, त्यामुळे माझे असे दिवस चालले. आणि बघा, एक ना एक दिवस असं असतं, ज्यावेळेस माणूस खरा संकटात असतो ना, त्यावेळेस आपण फक्त आपल्या इतर खालच्या लोकांना सांगायचं नाही, फक्त वरचं आहे बघणार त्यालाच सांगायचं. कारण सगळं करता आणि करवितं तूच एक स्वामीनाथा, सगळं करणारे तेच आहेत, निमित्त मात्र आपण आहोत. जर संकट आलं, दुःख आलं, तर आपण काय करणार, आपण जवळच्या माणसांना सांगू, तर ते काय करणार, हसणार, निंदा करणार आणि इतर माणसांना हसून सांगणार, हे बाई हिच्या आयुष्यामध्ये स्वामी सेवेकरी आहे, स्वामी भक्त आहे, तरी तिच्या आयुष्यामध्ये किती मोठी संकट आहे. त्यापेक्षा आपण काय करायचं, आपल्याला काय रडायचं आहे, काय बोलायचं, ते सगळं तुम्ही आपल्या स्वामी महाराजांना बोलायचं. सगळं आपल्या देवघरासमोर बसायचं. तुम्ही काय, तुम्हाला ढसाढसा काय रडायचं आहे, रडा, बोला, काय तुम्हाला वाटेल ते सगळं सांगा देवाला. फक्त तुमच्या जवळच्या माणसांना सांगू नका. मला तुम्हाला हेच म्हणायचं आहे. खूप सारे संकट असतात, येत राहतात, तर आपण त्याच्यासाठी काय करायचं, फक्त स्वामी सेवा, टिकून राहायचं सेवेमध्ये. कोणी सांगितलं म्हणून सोडायची नाही, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ज्यावेळेस आपण संकटात असतो त्यावेळेस आपल्याला कोणी मदत करत नाही, फक्त आपले देव असतात, ते आपले कामी येत असतात, आपले स्वामी महाराज.
त्यांच्यावर आपण विश्वास ठेवायचा आणि तेच आपले सगळे प्रश्न सॉल्व्ह करत असतात बघा. कोणी काही करत नसतं. तर आता आपण जाणून घेऊया की स्वामी चरित्रसारामृत या ग्रंथाचं पारायण कधीपासून सुरू करायचं असतं. तर बघा, तुम्हाला जर या ग्रंथाचं पारायण करायचं असेल ना, तर तुम्ही आहे ना कोणत्याही गुरुवारी करू शकता किंवा तुम्हाला जर असं वाटलं ना आता मला उद्याच करायचं, समजा आज तुम्ही माझा व्हिडिओ बघितला, तुम्हाला असं वाटलं मला आजपासूनच लगेच करायची सुरुवात किंवा उद्या करायची, तरी तुम्ही करू शकता. तसं काही नसतं. सगळे दिवस हे आपले शुभच असतात. कोणत्याही गुरुवारी सुरुवात करू शकता, प्रारंभ करू शकता या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी. या ग्रंथाचं पारायण जे आहे तर ते किती करू शकतो, तर बघा तुम्ही किती करू शकता, तर 11 करू शकता, 21 करू शकता, 51 करू शकता, त्याच्यासोबत 108 करू शकता. जर तुम्ही 108 जर केले तर अतिशय उत्तम. बघा आता आपलं कसं होतं, 108 जर आपण पारायण केलं तर आपल्या मध्येच लेडीजचं असं म्हणजे मासिक धर्म वगैरे असतो, कधी काय सुतक विटाळ असं वगैरे काय प्रॉब्लेम येतात. तर बघा तुम्हाला सांगते मी, तुम्हाला 3.5 ते 4 महिने लागतील, 3.5 महिने लागतील तुम्हाला जर 108 तुम्ही पारायण केलं तर. आणि 11 दिवस म्हणलं का 11 दिवस कंटिन्यू पकडायचे, 1 दिवसामध्ये खंड पडून द्यायचा नाही. तर असे 11 दिवस तुमचे होतील. 21 दिवस म्हणलं का तुमचे 21 दिवस तसेच पकडायचे. समजा आज पारायणाला तुम्ही बसले तर आजपासून ते 21 दिवस म्हणजे 21 दिवसाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी तुमचं उद्यापन होणार या ग्रंथाचं. म्हणजे ज्यावेळेस नित्यसेवेमध्ये या ग्रंथाचं क्रमशः 3-3 अध्याय ज्यावेळेस पठण करतो तर 7 दिवसामध्ये आपलं एक पारायण होतं. आज समजा 3 वाचले तर उद्या 3, म्हणजे कसं आज 3 वाचले, 1, 2, 3 आणि उद्या 4, 5, 6 म्हणजे असं आपल्याला क्रमाने घ्यायचं असतं. म्हणजे त्यावेळेस आपलं 7 दिवसामध्ये एक पारायण होतं. आपलं 3 दिवसामध्ये सुद्धा एक पारायण होतं. तर ते कसं होतं बघा तुम्हाला मी सांगते. आज समजा 7 आपण अध्याय वाचले तर उद्या 7 आणि परवा 7 म्हणजे आज 7 वाचले तर उद्या मग त्याच्या पुढचे वाचू 8, 9, 10 म्हणजे नाही का असे पुढे पुढे आपण वाचू. म्हणजे असे 3 दिवसात तुमचं एक पारायण होतं पूर्ण. आणि तसं नित्यसेवेमध्ये आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आपलं 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्णपणे होतं. तर आता तुम्हाला समजलं असेल. आणि ज्यावेळेस बघा तुम्हाला पारायण करायचं आहे, आता ही आपली नित्यसेवा झाली तर नित्यसेवेचा सुद्धा स्पेशल व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही चेक करा व्हिडिओ. मी दुसरं सांगते आता पारायण याचं कसं करायचं, या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे तर ते कसं करायचं. तर बघा तुम्हाला आता उद्या पारायणाला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला आजच जायचं आहे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये आणि तिथं तुम्हाला खडी साखर नारळ ठेवायचे आहे. स्वामी महाराजांना मुजरा करायचं आहे, त्यांना सांगायचं आहे स्वामी महाराज मी आजपासून स्वामी चरित्रसारामृत या ग्रंथाचं पारायण करत आहे तर तुम्ही किती दिवस करणार आहे, 11, 21, 51, 108 म्हणजे असं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे. त्यांना बोलायचं आहे की मी या गोष्टीसाठी पारायण करणार आहे तर माझं निर्विघ्नपणे पूर्ण पार पडू द्या, कोणतेही संकट अडथळे येऊन देऊ नका, पारायण माझं तुम्ही पूर्ण करून घ्या. तुम्हाला असं त्यांना सांगायचं आहे. आणि आज तुम्ही केंद्रामध्ये जाऊन आले, आता उद्या तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर संकल्प तुम्हाला घरामध्ये सोडायचा आहे. बघा आता बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो, कधी कधी कमेंट येतात की ताई संकल्प हा आम्हाला केंद्रामध्ये सोडायचा असतो, मठामध्ये का घरी सोडायचा असतो का एकदा सोडायचा असतो का परत शेवटच्या दिवशी. बघा तुम्हाला सांगते आपल्याला हा जो संकल्प असतो तो ज्या वेळेस आपण सेवा कोणतीही करतो, पारायणाला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प सोडायला लागतो. तर संकल्प कसा करावा तर त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. तरी मी तुम्हाला सांगते बघा काय करायचं, तुम्ही पाणी घ्यायचं आहे हातामध्ये, उजव्या हातामध्ये तुम्ही पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू घ्या, अक्षता घ्या, स्वामी महाराजांना तुमचं नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र तुम्ही बोलू शकता. तुमची एखादी इच्छा असेल मनोकामना ती तुम्हाला बोलायचीच आहे. तुम्ही किती पारायण करणार आहे या ग्रंथाचे तुम्ही किती पारायण करणार आहे तर तसं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे. 11, 21, 51 काय असेल ते सांगायचं की संकल्प मी ज्या गोष्टीसाठी करत आहे ती गोष्ट माझी पूर्ण होऊ द्या आणि हे जे माझं पारायण आहे तर ते निर्विघ्नपणे पूर्ण पार पडू दे, तुम्हाला असं बोलायचं आहे. आणि तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला डिशमध्ये एका असं सोडायचं आहे. हा असा झाला संकल्प. तर याला म्हणतात संकल्प करणं आणि सोडणं हे एकदाच होतं. आता संकल्प आपला करून झाला तर आता आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. तर पारायण कसं करणार तुम्ही, आपल्याला एकाच बैठकीत पूर्ण करायचं आहे आणि देवघरासमोर बसूनच आपल्याला हा ग्रंथ पठण करायचा आहे. तर याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय तुम्हाला मी सांगितलं ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. बघा 1.5 ते पावणे 2 तास लागतात हा ग्रंथ पठण करायला. तर आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आता हा जो ग्रंथ आहे तर हा कधी पठण करावा, सकाळी का संध्याकाळी. बघा ताईंनो दादांनो आपल्या मनावर, आता कसं आता बरेच महिलासुद्धा जॉबला असतात, आता मी समजू शकते. तर म्हणजे जसं तुम्हाला वेळ असेल सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री तर तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्या वेळेनुसार. त्या पारायणाच्या काळामध्ये तुम्हाला बघा सांगते की खंड पडून द्यायचा नाही आहे, खंड पडून द्यायचा नाही, तुम्ही अखंड तुम्हाला पारायण करायचं आहे. आणि जर समजा आता तुम्ही 108 पारायण तुम्ही जर केले
आणि तुम्ही जर 108चं पारायण केलं तर त्याच्यामध्ये आपला मासिक धर्म येणारच आहे प्रत्येक महिन्याला, तर तसे तुम्हाला 3.5 महिने लागू शकतात. तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, तर परत नव्याने तुम्हाला करायची गरज नाही. तुम्ही एकदा संकल्प केला, एकदा सेवेला लागले, तर तुम्ही काय करायचं, जर मासिक धर्मामध्येच आला तर ते 5-6 दिवस जे काही असेल 4-5 दिवस ते मध्ये स्किप करायचे आणि परत तुम्हाला पुढे कंटिन्यू वाचायचं आहे, असं तुम्ही करायचं आहे. तर कसं तुम्हाला आता सांगते, या ग्रंथाचे नियम काय आहेत. तर बघा, तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे जोपर्यंत तुमचं पारायण चालू आहे. आता मला नाही वाटत कोण आपले स्वामी भक्त कोणी मांसाहार करत असतील, पण बघा तुम्ही करतच असाल तर तुम्हाला सांगते या ग्रंथाचे नियम कोणते आहेत. तर तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं असतं, परान्न वर्ज्य करायचं आहे तुम्हाला त्याच्या, आणि संतान प्राप्तीसाठी जर तुम्ही हे पारायण जर केलं असेल तर तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही आहे. आणि जर समजा एखादी इच्छा तुम्ही दुसरे बोलले असेल तर तुम्हाला ब्रह्मचर्य, पण तसं नाही. मग या आपल्या स्वामीच्या तर सांगू या ग्रंथाचं एवढं काही नसते, तर तुम्ही ब्रह्मचर्य नाही पाळली तरी चालेल, फक्त तुम्हाला मांसाहार आणि परान्न वर्ज्य करायचं असतं. तर आपण कोणतीही सेवा करतो, पारायण करतो, त्याच्यामध्ये आपल्याला कुठं परान्न म्हणजे घ्यायचं नसतं, म्हणजे वर्ज्य करायचं असतं. कोणाच्या घरी आपल्याला खायचं नसतं, प्यायचं नसतं, एवढं लक्षात ठेवा. आणि समजा अशी वेळच आली की तुम्हाला असं बाहेर खावं लागलं कोणाच्या तरी घरी, नाही का, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, तर तुम्हाला घरी येऊन गायत्री मंत्राची 1 माळ जपायची आहे. जर असं तुम्ही केलं तर तुम्हाला काही दोष लागणार नाही अन्नाचे. म्हणजे असं करायचं, ज्यावेळेस आपण ज्यावेळेस परान्न घेत असतो त्यावेळेस आपल्याला अन्नातून दोष लागत असतात, त्यामुळे शक्यतो आपण परान्न वर्ज्य करायचं असतं या सेवेमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते मी की बघा, आपण ज्यावेळेस आता हे तुम्ही ज्यावेळेस हे पारायण करणार आहे 11 दिवस, 21, 51, 108 जे काही दिवस तुम्ही पारायण करणार आहे, तर पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं की पूजा मांडणी वगैरे काही गरज नाही करायची. ही पोथी फक्त तुम्ही आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांजवळ ठेवू शकता. म्हणजे जरी पोथी हलवली वगैरे तरी चालेल, तसं काही नाही याचे नियम. जसं आपण गुरुचरित्र पारायण वगैरे करतो त्याचे नियम अटी भरपूर असतात, तसं या ग्रंथाची नियम अटी काहीच नाही. एकदम साधा सोपा ग्रंथ आहे, पठण करायला सुद्धा, आणि सगळं काही चांगले आहे. नियम वगैरे असे काहीच नाही जास्त. फक्त तुम्हाला सांगितलं मांसाहार वर्ज्य करा, जोपर्यंत सेवा आहे तोपर्यंत तरी नका खाऊ. आणि त्याच्यासोबतच बघा, आता ज्यावेळेस उद्यापन असेल शेवटच्या दिवशी, 11 दिवस तुमचं पारायण पूर्ण झाले, 11व्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे, तर त्यावेळेस तुम्ही नैवेद्य काय दाखवणार, तर आपण जो स्वयंपाक करतो घरामध्ये, तर तसं तुम्हाला त्या दिवशी थोडंसं गोड करायचं, काहीतरी काही करा तुम्ही, तुम्हाला जे वाटेल ते, आणि तसं तुम्ही तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि ते उद्यापन करायचं आहे. स्वामी महाराज आहे ना, साधे भोळे आहेत बघा, त्यांना आहे ना, म्हणजे असं तुम्ही काही दिखाऊपणा केला आहे ना, काही मोठेपणा, तुम्ही काय काय दाखवलं आहे, काही स्वयंपाक केला आहे, म्हणजे यांना त्याच्यात काही रस नाही. आपण किती मनोभावे सेवा करतोय, किती मनाच्या एकाग्रतेने आपण सेवा करतोय, फक्त ते बघत असतात, ते बाकी ते आपलं काही बघत नसतात. तर त्यांना फक्त सेवा प्रिय असते, त्यांना बाकी अशा कोणत्याच गोष्टी प्रिय नसतात. पण आपलं कसं एक मनाची इच्छा असते, ते म्हणून आपण सगळ्या गोष्टी करत असतो, आपल्याला आवडतं म्हणून आपण करतो. आपण ज्यावेळेस सेवा करतो, कोणतीही आपण सेवा करतो, स्वामींची करतो, कोणत्याही देवांची करतो, त्यावेळेस आपल्याला त्या सेवेचं फळ भेटत नाही. तर ते का नाही भेटत पहिल्यांदा, कारण आहे ना, असं नाही की पहिल्यांदाच, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा नाही भेटत आपल्याला, त्याचं एक कारण असतं. बघा, आपल्या पूर्वजन्मीचं जे काही पाप असतं, तर आपण जी काही पहिला सेवा करतो, दुसऱ्यांदा करतो, तिसऱ्यांदा करतो, तर आपण जी काही सेवा करतो ना, तर ते ना आपलं जे पाप असतं पूर्वजन्मीचं, तर ते सगळं त्या सेवेने धुण्यासाठी ती सेवा असते. ज्यावेळेस आपलं सगळं पाप धुतल्या जातं त्यावेळेस आपल्याला कुठंतरी पुढे पुढे जाऊन टप्प्याटप्प्याने आपल्याला त्या सेवेचं फळ भेटतं, असं असतं. म्हणून बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी लवकर असतात, काही गोष्टी उशिरा असतात. काही गोष्टींमध्ये ना आपल्याला सुद्धा असं संयम ठेवायला लागतो. आपण जर बोललो की आम्हाला लगेच पाहिजे, तर ती गोष्ट आपल्याला लगेच नाही भेटत, असं असतं. पण उशिरा असते ते आपल्या आयुष्यामध्ये, ते स्वामी महाराजबरोबर आपल्याला वेळ आल्यावर देत असतात. तर त्यामुळे बघा, आपण असा नाही विचार करायचा की मी आता एवढी सेवा केली म्हणजे स्वामी महाराज मला लगेच चमत्कार म्हणजे अशी करतील, नाही का, अनुभव मला लगेच येईल, प्रचिती मला येईल, म्हणजे असं आपण काहीच अपेक्षा ठेवायची नाही. आपल्याला माहिती आहे ना, आपण संकल्प केला आहे, आपण सेवा केली, आपल्याला त्या सेवेचं फळ भेटणार आहे. जर आपल्या नशिबात ती जर गोष्ट असेल तर ती आपल्याला भेटणारच. आता बघा, ज्या गोष्टी आपल्या नशिबात नाही मग त्याची आपण कधीच आशा ठेवायची नाही, असं असतं. जे काही आहे त्याच्यामध्ये आपण समाधान मानायचं. बऱ्याच जणांना असं वाटतं की सुखी समाधानी म्हणजे काय, तर खूप अशी संपत्ती वगैरे का, गाडी बंगला का. बघा, खरं सुख ते नसतं. खरं सुख समाधान कशात असतं, आता बऱ्याच जणांना ते माहिती नसतं. तर आपण जे 2 टाईमची जी चटणी भाकर खात असतो, खरं सुख त्याच्यातच असतं. तर तुमची जॉईंट फॅमिली आहे, तुम्ही घरामध्ये किती सुख समाधानी राहत आहे, तुमच्या घरामध्ये हस्तखेळतं कुटुंब आहे, सगळं नाही का एक विचाराचे आहे, घरामध्ये पॉझिटिव्हिटी आहे, तर त्याला माझं खरं सुख म्हणजे काय, पैसा गाडी बंगला, ते खरं सुख नसतं. आणि अशी लोक म्हणजे हे पण नसतात, सुखी पण नसतात, थोडक्यात सांगायचं तर असो. आणि हा ग्रंथ कुठे भेटेल तुम्हाला मी आधी सांगितलं की आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला हा ग्रंथ भेटून जाईल. जर तुम्ही कधी केलं नसेल पारायण, तर फक्त तुम्ही पारायण करायला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतोय ते तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगाल. तर चला, तर आजचा व्हिडिओ इतकाच होता. अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये
भेटत जाऊ. तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.